आगामी विधानसभा चुनाव में मनसे अपनी पूरी तैयारी के साथ चुनाव मैदान में उतरने जा रही हैं। रत्नागिरी जिले के सभी 5 विधानसभा सीटों पर मनसे अपने उम्मीदवार उतारेगी। इसकी जानकारी मनसे नेता अविनाश अभ्यंकर ने आज रत्नागिरी में मीडिया को दी। वहीं कोकण में सड़कों की दुरवस्था पर मनसे स्टाइल जवाब देने की चेतावनी भी अभ्यंकर ने दी। सन्माननीय राजसाहेबांचं जी रंगशर्धाला सभा झाली त्यामध्ये त्यांनी आम्ही जे पहिल्यांदा आलो होतो आणि तेव्हा जे अहवाल दिले होते त्या अहवालावरती पूर्ण अभ्यास करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या टीम्स पाठवल्या आहेत। आमच्या टीमकडे जबाबदारी आता कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्याची आहे आणि त्याप्रमाणे तालुका निहाय बैठका घेत आहोत आणि त्या बैठकांमध्ये आम्ही बोलत नाही आहोत तर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा की तुमच्या पक्षाकडनं काय अपेक्षा आहेत, कशा प्रकारे पक्ष वाढू शकतो, कशा प्रकारे आपल्याला जिल्हा परिषद गटापर्यंत जाता येईल, कशा प्रकारे गणामध्ये काम करता येईल। कारण येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीपासून सर्व निवडणुका या पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत आणि जेव्हा आम्ही तालुकानिहाय दौरे आता सुरू केले तेव्हा सुरुवातीला मंडणगड असेल, मग खेड, मग दापोली, त्याच्यानंतर चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि देवरुख असे आता तालुके 6 झालेले आहेत। आता आज 3 आहेत, राजापूर, लांजा आणि रत्नागिरी। याचा अहवाल आम्ही सन्माननीय राजसाहेबांना देऊ। त्याच्यानंतर त्याच्यावरती अभ्यास करून सन्माननीय राजसाहेब त्याच्यावरती आपली भूमिका मांडतील। आम्ही त्यांना विषय देऊ, इकडचे प्रश्न देऊ, कशा प्रकारे इकडच्या 5ही विधानसभा आपल्याला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत हे आमच्या परीने आम्ही मांडू की इथे गोष्टी कुठल्या आहेत, चांगल्या कुठल्या आहेत, वाईट कुठल्या आहेत, कशा प्रकारे। काय बोलणं सोपं असतं की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण मला वाटतं कॅलिफोर्नियातलं काही झालेलंच नाही आहे। आम्ही असं कधीच क्लेम करणार नाही की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण एक गोष्ट नक्की की कोकणी जनता जी आहे ती कोकणी जनता आनंदात कशी राहील, सुखात कशी राहील, त्यांच्या बेसिक गरजा कशा पूर्ण होतील। सामान्य माणसाच्या साध्या गरजा असतात त्या पूर्ण करण्याचा आमचा पक्ष 100% प्रयत्न करेल, ज्याला आम्ही महाराष्ट्राचं नवनिर्माण म्हणतो। हा या दौऱ्याचा उद्देश आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं की मी सत्तेचा किंवा आमदारकीचा अमरपट्टा घेऊन आलेलो आहे तर ह्या देशाने दिग्गजांचे पराभव पाहिलेले आहेत। त्यामुळे एक गोष्ट नक्की की आम्ही जनतेत जेव्हा फिरतोय तेव्हा एक गोष्ट नीट लक्षात येते की जनतेमध्ये ह्या सत्तेकरता ज्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत, ज्या प्रकारे ज्या ॲडजस्टमेंट झाल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटमध्ये जनतेला प्रचंड राग आहे आणि त्या रागाचं रूपांतर हे त्यांची शेवटची आशा ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना आहे आणि हे आम्ही पूर्ण अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला दिसेल की इथे अत्यंत अभूतपूर्व असं यश रत्नागिरी जिल्हा जरी म्हटलं महाराष्ट्रात तर मिळेलच, पण रत्नागिरीत सुद्धा अप्रतिम असं यश पक्षाला मिळेल।